23 एप्रिल रोजी होत असलेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेसाठी पथकं स्थापन करण्यात आले. मतदान प्रक्रियेसाठी 23 समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात आले. सर्व 374 मतदान केंद्राचे वेबकास्टिंग प्रत्यक्ष प्रक्षेपण केलं जाणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी पुनर्वसन वर्षा पवार, निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा पवार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुरीचे तहसीलदार अमित पवार यांनी दिली. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचे ठिकाण राहुरी तहसील कार्यालय परिसरातील जुने सेतू कार्यालय राहणार आहे. मतमोजणीचे ठिकाण लोकनेते रामदास पाटील धुमाळ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज राहुरी येथे राहणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम 10,000 रुपये तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी 5,000 रुपये राहणार आहे. उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची कमाल मर्यादा 40 लाख रुपये राहील. सर्व 374 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग तसेच 3 आदर्श मतदान केंद्र, 1 पूर्णपणे महिला संचलित, 1 दिव्यांग आणि 1 युवा कर्मचाऱ्यांद्वारे संचलित मतदान केंद्र अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी 598 बॅलेट युनिट, 614 कंट्रोल युनिट आणि 606 व्हीव्हीपॅट यंत्रांची व्यवस्था करण्यात आली. सर्व EVM सोबत व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्यात येणार आहे. मतदारसंघात 374 मतदान केंद्र आहेत. 15 मार्च 2026च्या मतदार यादीनुसार 3,33,183 मतदार आहेत. त्यापैकी 1,72,085 पुरुष, 1,61,097 महिला आणि 1 इतर मतदार आहेत. तसेच 1,052 सैनिक मतदार आहेत. 28 मार्च 2026 पर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांना देखील मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याचं डॉक्टर वर्षा पवार यांनी सांगितलं. आचारसंहिता काळात निवडणूक आयोगाने दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जवळ असल्यास त्याबाबतचे कागदपत्र जवळ बाळगणं आवश्यक आहे. व्यापारी, व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी रोख रक्कम जवळ असल्यास या रकमेबाबतचे कागदपत्र ठेवावीत. आणि विशेष म्हणजे आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालनासाठी 6 FST, 6 SST, 3 VST आणि 1 VVT पथकं 24 तास कार्यरत राहतील. विनापरवाना खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणं, घोषणा लिहिणं, निवडणूक चिन्हे लिहिणे, कापडी बॅनर अथवा फलक, झेंडे लावणे व इतर कारणांनी मालमत्ता विरूपित करण्यावर बंदी घालण्यात आली. नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा संपर्क केंद्रात 1950 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला. आदर्श आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी मोबाईलवरील CVGL ॲपद्वारे करता येणार आहे. त्याचबरोबर 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक तसेच 40% जास्त दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी व कोरोनाबाधित मतदारांसाठी घरबसल्या मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतपत्रिकेचीही सोय करण्यात आली आहे. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी. दिनांक 15 मार्च 2026 रोजी माननीय भारत निवडणूक आयोगाने 223 राहुरी विधानसभा मतदारसंघाकरता पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार दिनांक 30 मार्चपासून ते 6 एप्रिलपर्यंत नॉमिनेशन प्रक्रिया चालू राहणार आहे आणि दिनांक 7 एप्रिल रोजी छाननी प्रक्रिया होणार आहे. दिनांक 9 एप्रिल रोजी उमेदवारी माघारी घेण्याचा दिनांक आहे. मतदानाचा दिनांक हा 23 एप्रिल 2026 आहे आणि मतमोजणीचा दिनांक हा 4 मे 2026 आहे. याप्रमाणे निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. एकूण मतदार राहुरी विधानसभा मतदारकरता 3,32,000 आहेत. यापुढे दिनांक 27 एप्रिलपर्यंत जे मतदारांनी फॉर्म नंबर 6 भरलेला आहे त्यांचा करिता सप्लिमेंटरी मतदार यादी तयार होणार आहे आणि त्यानुसार त्यांना देखील मतदानात प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार आहे. या पद्धतीने आपले जे मतदार आहेत त्यांच्याकरिता एकूण 374 मतदान केंद्र निवडण्यात आलेले आहेत. एकूण आपले 3 तालुके आहेत, राहुरी, नगर आणि पाथर्डी. या 3 तालुक्यामधले 374 ठिकाणी आपलं मतदान प्रक्रिया होणार आहे. त्याकरता आपले स्वीपचे कार्यक्रम देखील राबवले जात आहेत आणि चांगल्या प्रकारे होणार आहेत. त्याकरता सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी जास्तीत जास्त मतदान करावे. मतदान प्रक्रियेमध्ये सर्व राजकीय पक्ष यांना देखील नॉमिनेशन करता या कार्यालयामार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन
या दोन्ही पद्धतीने आपण नॉमिनेशन फॉर्म स्वीकारणार आहोत आणि या ठिकाणी नॉमिनेशनसाठी प्राथमिक छाननी टीम देखील आपण नियुक्त केली आहे. तरी आपण सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती.